श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि डोंगरावरून खाली उतरायला आम्हाला, डोंगर म्हणजे जो अलमप्रभूचा डोंगर होता तो उतरायला जवळजवळ 7:30 ते 8 वाजलेले. आणि पूर्ण डोंगराच्या खालचा नजारा बघू शकता तुम्ही, किती छान दिसत होता. स्वयंपाक वगैरे आम्ही काही केलेलं नव्हता, येऊन स्वयंपाक करणार होते, कारण की तिथं स्वयंपाक बनवायचं म्हणतर खूप लवकर जायला पाहिजे होतं. आणि आम्हाला जायलाच इथनं 5 वाजलेले, 5:15 इथं झालेले. एवढ्या वेळानं जाऊन काही स्वयंपाक होणार नाही म्हणून आम्ही स्वयंपाक काही केला नाही. मॅगी आणि कॉफी तेवढी केली आणि परत आलो. पप्पांना सोडलं तर सगळीच आम्ही गेलेलो होतो. आणि चंद्र आकाशात किती छान दिसत आहे. आणि असं टेम्पोतनं वगैरे जायला सुद्धा खूप छान मजा वाटते, कारण सगळं बघायला मिळतं. एस टीमधून वगैरे जाताना आपल्याला काही सगळं बघायला मिळत नाही. आणि त्यानंतर आल्यानंतर मग डाळ भाताची खिचडी आणि जी मोडाची आमटी असते ती बनवली. आता चला मी खिचडीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. पातेल्यामध्ये तेल टाकलं आणि तेल कढल्यानंतर त्यामध्ये भरपूर असे जिरे घालायचे. डाळ भाताची खिचडी त्याच्यासोबत तूप किंवा वांग्याची भाजी हे खूप छान लागतं. आजारी माणसांना तर दिला तर म्हणजे तोंडाला चव ही वेगळीच येते. जिरे टाकले, त्यानंतर 1-2 मिरच्या टाकल्या, कढीपत्ता टाकला भरपूर असा, आणि आलं लसूणाची भरपूर अशी पेस्ट होती, कोथिंबीर घातलेली तीसुद्धा त्यामध्ये टाकली आणि व्यवस्थित तेलामध्ये भाजून घेतली. तेल आणि जवळजवळ मी इथं 1 ते 1.25 किलो ह्याचं तांदूळ घेतलेलं, 1 ते 1.25 किलो तांदूळ घेतलेला आणि पावशेर मुगाची डाळ, एवढी अशी खिचडी मी बनवलेली होती, कारण 10 ते 11 लोकांसाठी मला खिचडी बनवायची होती. हे सगळं व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचं. भाजल्यानंतर हिंग, हळद यामध्ये ॲड करायची. आणि त्यानंतर तांदूळ आणि डाळ जी असते आपली मुगाची डाळच घालायची खिचडीला, तरच खिचडी आपली खूप छान लागते. आणि इथं आमचं कुठंतरी फिरायला जायचं असं नियोजन आता 4 दिवस झालं चालू आहे. एक म्हणते बालाजीला जायचं, एक म्हणते वणी शिर्डी इकडं जायचं, परत एक म्हणते मार्लेश्वरला जायचं, एक म्हणते कोकणात फिरायला जायचं. असं सगळीजण मतं मांडलीत. रेल्वेची वगैरे चौकशी केली, सगळं केलं, पण काय मेळ बसेना, कारण आता सुट्ट्यासुद्धा कमी राहिलेल्या आहेत मुलांच्या. आणि प्रत्येकाची काही ना काहीतरी अडचण, कामं ही चालूच आहेत. श्रीचं पण एक तारखेपासून परत तास चालू आहे, त्यामुळे जायचं की नाही हे सगळं अवघड होतं. कोण म्हणतं चिक्कूच्या बागेत जाऊया, असं प्रत्येकाचं मत हे वेगवेगळे येत आहे. प्रत्येकाची कामं आहेत, काही ना काहीतरी अडचणी आहेत, त्यामुळे सगळं जायचं. एक जण म्हणते जायचं, एक जण म्हणते राहून दे, कारण बालाजीला जर गेलं तर 4 ते 5 दिवस आपल्याला लागणार आहेत. आणि तांदूळ घातला, डाळ घातली आणि ते सगळं व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतलं, कारण हे सगळं तेलामध्ये व्यवस्थित परतणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि इथं तुम्ही गार पाणीच वापरला तरीसुद्धा चालेल, तुम्ही म्हणजे गरम पाणी वापरला तर चालतं किंवा गार पाणी वापरला तरी चालेल. कोथिंबीरसुद्धा वरनं घालायची. कोथिंबीर, आलं लसूणाची पेस्ट इथं खूप महत्त्वाची आहे, कारण त्यामुळेच आपल्या खिचडीला स्वाद खूप छान येतो. आणि कुणीकडे तर जाऊन आलं की काहीच करायला नको वाटतं, स्वयंपाक तर करायला अजिबात नको वाटतं. आणि उन्हाळ्यात तर जेवायला पण नको आणि जेवण करायला पण नको. आईच्या घरावर पण आमच्या पत्र्या असल्यामुळे स्वयंपाकघरात खूप गरम होतं, पण पर्याय नाही, स्वयंपाक तर करायलाच पाहिजे. स्वयंपाक करूचपर्यंत पूर्ण अशा घामाच्या धारा लागलेल्या असतात, कारण पत्रा दिवसभर तापलेला असतो. सकाळचा स्वयंपाक काय वाटत नाही, संध्याकाळचा स्वयंपाक तर नको वाटतो करायला. सकाळचा स्वयंपाक जर आपण लवकर बनवला तर काय वाटत नाही, पण 12-1 जर वाजवलं स्वयंपाक करायला तर मग खूप अशा घामाच्या धारा लागतात. चला तर मग अशा पद्धतीने आपली डाळ भाताची खिचडी ही बनवून तयार झालेली आहे. आणि आता आम्ही सगळी जेवण करून घेणार आहे. आणि त्यानंतर हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी सकाळचा होता. आईने 1 किलो
चुरमुऱ्याचा भडंग बनवलेला होता आणि तिच्या हातचा भडंग खूप टेस्टी होतो. सगळ्यांनी बसून भडंगवर ताव मारला सकाळ सकाळी, कारण ज्यांच्या आंघोळ्या झालेल्या होत्या त्या सगळ्यांनी भडंगवर बसून ताव मारला. बागेत जाऊया की आज लवकर आवरा जाऊया बागेत. सकाळी जायचं झालं तर सकाळी जायला लवकर जायला पाहिजे ना. बागेत जायचं. गेल्यासारखं वाजता केली हवी हा? कसले साधं गण्या गण्या बघ गण्या बघ जरा बघ खाली बघ की. शूटिंग चालू केल्यावर गेली काय मी शूटिंग चालू केलेलं नाही होय लेट मशीन बाई नाही बाई. ती पांढरी आणि थोडीशी मजा मस्ती आमची इथं चालू होती. रील बनवल्या आम्ही 3 ते 4 रील बनवल्या, खूप छान झालेल्या होत्या. मी बेबी आहे ना छोटी छोटी. रशी 7 वाजले तर असू दे. ही काय अजून जरा बारकीच आहे असं हिला वाटते. अहो लाल लईच गुलाबी चाललंय ते. बेबीचे गाल घोरे घोरे गुलाबी गुलाबी आहेत ना. चोगना आणू काय? नको ए शडा तर लिपस्टिक कोणतं द्या. त्यानंतर संध्याकाळच्या जेवणात आम्ही दही मुळा बनवलेला होता. मुळा खिसून घेतला आणि त्यामध्ये मुळा स्वच्छ धुवून घेतला. त्यामध्ये मीठ, दही आणि हिरवी मिरची, कोथिंबीर घातला आणि असा दही मुळा आपला झालेला आहे. आणि जवळजवळ 9 किलोच्या शेवया आम्ही बनवून आणलेल्या. आईला 3 किलोच्या, बहिणीला 3 किलोच्या आणि मला 3 किलोच्या. खूप छान शेवया त्यांनी म्हणजे केलेल्या होत्या. आणि संध्याकाळी आम्ही दारात बसून सगळी जेवत होतो. खूप छान वाटतं बघा वाऱ्यात बसून जेवायला. संध्याकाळी म्हटलं सगळ्यांनी दारात जाऊया, कारण भरपूर गरम होत होतं. त्यामुळे आत अजिबात बसू वाटण झालेलं, म्हणून दारात बसून जेवत होतो. टाकून दे घे. आई 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 गाणं म्हण की एखादी ओवी म्हण की. गेल्या वर्षी कसं म्हटलेलीस मला काय माहिती नाही. आई, जात्या वर्षी ओवी म्हण. गेल्या वर्षी म्हटलेलीच की म्हण. 9ला इथनं जाणार होतो. माझ्या परकाश बाळाला म्हणते. माझ्या परकाश बाळाला म्हण की. ए 9ला रसिका तान बाळ गेलाच नाही. रसिका तान बाळ तान बाळ म्हण की. तर मैत्रिणींनो, असा होता आजचा छोटासा ब्लॉग. कसा वाटला, काय वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.